DRG Kids. गोष्ट जादुई मांजर. मीरपूर नावाचं एक गाव होतं. त्या गावात सूरज त्याच्या काका काकूंसोबत राहत होता. काका काकूंनाही त्यांची 2 मुलं होती, एक मुलगा आणि एक मुलगी. दोघे खूप बदमाश होते. सूरजला नेहमी त्रास द्यायचे. सूरजची खोटी तक्रार आपल्या आईकडे करायचे. त्यामुळे काकू सूरजला खूप मारायची. सूरजचे आई बाबा नव्हते, म्हणून काकाने त्याला स्वतःकडे आणले होते. पण काकूला त्याचं येणं आवडलं नव्हतं. काका तर चांगले होते, पण काकू अतिशय धूर्त, लबाड आणि लोभी होती. तशीच त्यांची मुलंही होती. ऐकलत का? माझ्या राजू आणि रिंकीसाठी आज मिठाई घेऊन या. ठीक आहे. संध्याकाळी जेव्हा काका घरी येतात तेव्हा त्यांच्या हातात मिठाईचा डबा असतो. हे घे, सगळ्या मुलांना देऊन टाक. ये राजू आणि रिंकी, हे घे मिठाई खा. सूरजला पण दे ना. तो मिठाई खाऊन करणार तरी काय? चल जा सूरज, विहिरीतून पाणी घेऊन ये. सूरज निघून जातो. राजू आणि रिंकी मजेत मिठाई खातात आणि खुश होतात. आई, त्या सूरजला तू मिठाई नको देऊ. तो काही काम तर करत नाही. जेव्हा पाहावं तेव्हा फक्त खात राहतो. तू खा माझ्या बाळा, त्याला तर मी देणारच नाहीये. इथे सूरज पाणी काढून उरलेली कामं करत असतो. काकू त्याच्याकडून घरची सगळी कामं करून घ्यायची. बाजारातून सामान आणायला सांगायची, भांडी घासायला लावायची. दिवसभर बिचारा काम करायचा आणि काकू त्याला कधी दिवसा जेवण द्यायची तर कधी रात्री. काकू, भूक लागलीये, मला खायला द्याल का? एवढ्या लवकर तुला भूक पण लागली? तू काम तर काही केलं नाहीस. घे, खाऊन घे. त्याच्या समोर वाळलेली भाकरी आणि मीठ ठेवते. असं खाणं तर प्राणी सुद्धा खाणार नाही. बिचारा सूरज वाळलेली भाकरी मिठासोबत खाऊन घेतो. काका जेव्हा पण काकूला सूरज सोबत वाईट वागताना पाहायचे तेव्हा म्हणायचे, पण तू सूरजला इतका त्रास का देतेस? मग काय याची आरती करू का? बळजबरीचा त्रास आणून बांधलाय माझ्या गळ्यात तुम्ही. काकू काकांशी भांडायला लागते. सूरज हे शांतपणे पाहतो आणि मनोमन म्हणतो, माझ्यासोबतच असं का होतंय? मी इतका वाईट आहे का? आज जर का माझे आई बाबा असते तर मीही राजू आणि रिंकी सारखा राहत असतो. काकू तर मला नीट खायला पण देत नाही. चांगलं अन्न न मिळाल्याने सूरज कमजोर होऊ लागतो. एके दिवशी सूरजची तब्येत थोडी खराब होते. तरीही काकू त्याला बाजारातून भाजी आणायला सांगते. सूरज, ही पिशवी घे आणि जा बाजारातून भाजी घेऊन ये. काकू, मला चालवत नाहीये. माझी तब्येत ठीक नाहीये. दिवसभर नुसता खात असतोस आणि म्हणतोस माझी तब्येत ठीक नाहीये. जातोयस का नाही की मार खाणार आहेस? सूरज कसा बसा बाजारात जातो. भाजी घेऊन येतो. जसा घराच्या आत येतो तिथेच खाली कोसळतो आणि सगळी भाजी जमिनीवर सांडते. हे बघून काकूला भयंकर राग येतो आणि ती म्हणते, काय, एवढी महागडी भाजी तू खाली पाडलीस? काकू, तुम्हाला तर माहित आहे आज माझी तब्येत ठीक नाहीये. खूप तोंड चालायला लागलंय तुझं. खोटं बोलतोस माझ्याशी, काम चोर. नाही काकू, मी खोटं नाही बोलत आहे. तू थांब, तुझी तब्येत तर मी ठीक करते आता. काकू सूरजला काठीने मारायला सुरुवात करते. सूरज रडत रडत घरातून निघून जातो. काम चोर पळून गेला म्हणजे काम नाही करावं लागणार. पळून जाणार तरी कुठेस? संध्याकाळी तर घरीच येशील ना, तेव्हा बघून घेईन मी तुला. सूरज एका बागेत एकटाच बसून रडत असतो आणि सूरजला एक माणूस खूप वेळापासून बघत असतो. तो माणूस सूरजकडे येतो. बाळा, तू इतका का रडतोयस? काही प्रॉब्लेम आहे का? सूरज रडता रडता त्या माणसाकडे पाहतो आणि म्हणतो, हो, मला त्रास होतोय. मी खूप अडचणीत आहे. आणि सूरज त्या माणसाला सगळी हकीकत सांगतो. बेटा सूरज, मी एक जादूगर आहे. मी सगळ्यांना जादू दाखवतो. पण या जगात माझ्या आणि माझ्या जादू शिवाय दुसरं कोणीही नाहीये.
तुला माझा मुलगा व्हायला आवडेल का? मुलगा होण्यासाठी मला काय काम करावं लागेल? आता मला सगळी कामं येतात. तुमच्याकडे मला पोटभर जेवायला मिळेल का? तो माणूस दुःखी होऊन सूरजच्या डोक्यावर हात ठेवून म्हणतो, माझा मुलगा झाल्यावर तुला काहीही काम करावं नाही लागणार. तू शाळेत जाशील, छान कपडे घालशील, छान जगशील. माझ्याकडे खूप पैसे आहेत. तुझ्याकडून काम करवायची गरज नाहीये मला. मग ठीक आहे. पण माझ्या सोबत येण्यापूर्वी तुला तुझ्या काकूला धडा शिकवावा लागेल. धडा? ते कसं? तो माणूस जादूने एक मांजर काढतो. ही एक जादूची मांजर आहे. तू या मांजराच्या पोटावर हात ठेवला तर ती हसायला लागेल आणि तिच्या तोंडातून हिरे पडू लागतील. अच्छा. ही मांजर खूप हुशार आहे. जी लोक खरी असतात त्यांची ही मांजर मदत करते, पण जी चुकीची आणि फसवी असतात त्यांनाही चांगलाच धडा शिकवते. आणि मग? तुझी काकू हिला बघून खुश होऊन जाईल. तू 1 महिना तिच्या सोबत राहा आणि त्यानंतर माझ्याकडे येऊन जा. आणि जेव्हा यायला लागशील तेव्हा ते सगळे हिरे तुझ्याकडे आपोआप येऊन जातील. सूरज हसतो आणि मांजरीला स्वतः सोबत घेऊन जातो. काकू त्याला बघून खूप रागावते. आलास का? सगळं काम काय तुझी आई करणार आहे का? आणि तुझ्या बरोबर ही मांजर का आणलीयस? तुला माहित आहे ना, प्राणी मला अजिबात आवडत नाहीत. काकी, ही काही सामान्य मांजर नाहीये. तर मग काय झालं? कुणी VIP मांजर आहे का? प्राणी तर प्राणीच असतात. स्वतःची खायची तर सोय नाहीये आणि मांजर पाळायला निघाला. काकू, तुम्हाला माहितीये ही मांजर हिरे देते. आता सांग, हिला जाऊ दे का? हिरे देते म्हणजे? चल दाखव, कुठे हिरे देते ती? जर का हिरे निघाले तर ठीक आहे, नाही तर तू खूप मार खाशील. लक्षात ठेव. सूरज मांजरीच्या पोटावरून हात फिरवतो आणि मांजर हसायला लागते. हसताच मांजरीच्या तोंडातून हिरे बाहेर पडतात आणि काकूचे डोळे आश्चर्याने विस्फारतात. बघितलं काकू, मी खोटं बोलत नव्हतो. हो माझ्या बाळा, तू सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये. तुला खूप भूक लागली असेल ना? आज मी माझ्या मुलाला माझ्या हाताने खाऊ घालेन. काकू सूरजला स्वतःच्या हातांनी भरवत असते. तेवढ्यात काका आणि मुलं येतात. सगळ्यांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वास नाही बसत. हे काय? तू स्वतःच्या हाताने सूरजला खाऊ घालतेस? हा चमत्कार कसा काय घडला? तुम्ही काहीही बोलत जाऊ नका. शेवटी हा पण तर माझाच मुलगा आहे. काकू काकांना सगळा प्रकार सांगते. तेव्हा काका हसत म्हणतात, म्हणूनच सूरजवर इतकं प्रेम ओतू जातंय तुझं. दुसऱ्या दिवशी सूरजने सगळ्यांसमोर मांजरीच्या तोंडातून हिरे काढले. असे करत सूरज रोजच मांजरीच्या तोंडातून हिरे काढू लागला आणि काकूला द्यायला लागला. असे करता करता 1 महिना पूर्ण झाला. एके दिवशी काकूने विचार केला, आज जर मी या मांजरीतून सगळे हिरे काढले ती तर. मांजरीकडे जाऊन तिच्या पोटावरून हात फिरवू लागली. तिला हसवू लागली. मांजरीने आधी काही हिरे दिले, मग हिरे देणं बंद केलं. काकूला राग आला. तिने त्या मांजराला मारायला सुरुवात केली. ए मांजर, हिरा दे मला. लोभी बाई, तुला तर मी एक पण हिरा नाही देणार. बोलणारी मांजर. मी कोणी सामान्य मांजर नाहीये. मी जादुई मांजर आहे. आता बघ, मी तर चालले इथून आणि आतापर्यंत तुला मिळालेले सगळे हिरे पण घेऊन जातीये. बघितलं काकू, लोभ केला आणि तुझ्या हातातून सगळे हिरे निघून गेले. घे, आता मी पण जातो. जितके दिवस तुझ्या घरात होतो तू खूप त्रास दिलास मला. आता अख्खं जीवन तू त्या हिऱ्यांसाठी रडशील, पण ते हिरे तुला कधीच मिळणार नाही. सूरज जायला लागतो तर काका त्याला थांबवतात. बेटा सूरज, जाऊ नकोस. हे तुझंच घर आहे. काका, जर का तुम्ही काकूला आधीच समजवलं असतं तर आज मी थांबलो असतो
आणि तिला हिरेही दिले असते, पण आता मी थांबणार नाही. सूरज काकूकडे जातो आणि तिला म्हणतो, हे बघ काकू, ते सगळे हिरे माझ्याकडेच आहेत, पण ते मी तुला कधीच देणार नाही. सूरज, सूरज, ते हिरे मला दे बरं. सूरज मांजर घेऊन जादूगाराकडे जातो. काकू हिरे हिरे करत राहते. आता सूरज त्या जादूगाराकडे त्याचा मुलगा बनून राहू लागतो. अशा प्रकारे सूरजचं आयुष्य सुधारतं.